सर्व खेळाडूंना हार्दिक शुभेच्छा। मॅच नंबर 2 राजाराम वॉरियर्स शिरोडा वेंगुर्ला क्रिकेट टीमने टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले। स्ट्राईक एंडला अल्विनो आणि त्याचबरोबर इम्रान मुल्ला, आर्यन अरब 11 शिलेम क्रिकेट टीम कडून सलामीसाठी हे दोन्ही बॅटर दाखल होतात आणि गोलंदाजासाठी पॉवर प्ले ओव्हर दरम्यान निखिल गावडे। निखिलचा पहिलाच बॉल ऑन साइडला फटका खेळ आहे, डीप मिड विकेटला चेंडू पाठवलाय देखील बाउंड लाईनच्या बाहेर। स्टॅड ऑन डिलेव्हर पहिल्याच बॉलवरती आलाय एल्विनोच्या बॅटमधून हा क्रॅकिंग दमदार षटकार। पहिल्याच बॉलवरती एल्विनोने आपले इरादे स्पष्ट केले। मोठ्या फटकेने निखिलच्या विरोधात पहिल्याच बॉलवरती तो सिक्सर मैदानात पाहायला मिळाला। फुल टॉस बॉल यावेळी फटका हवेत खेळा, शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होते। काही काळासाठी जर पाहिला तर हवेत असताना बॉल हाफ चान्स फिल्डरसाठी, परंतु त्या ठिकाणी चेंडू रोखलाय। सौरभ पाहायला मिळते, सौरभ साळगावकर शॉट एक्स्ट्रा कव्हरला 30 सर्कलच्या आतमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक बलाढ्य संघ आज दाखल झालाय मोरजीम नगरीमध्ये। ओ या वेगात टाकलाय आणि बॅटने ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु डाऊन द लेग स्टंप हा बॉल डाव्याशीच्या बाहेर पाहायला मिळाला आणि त्याचमुळे पंच देखील वाईट बॉल घोषित करतायत। अतिरिक्त धावा मिळतील। अतिरिक्त धावेने टीमची धावसंख्या 7 रन 7 धावा धावपलकावरती टॉस जिंकलाय। संध्याकाळच्या 17 दरम्यान राजाराम वॉरियर्स शिरोडा क्रिकेट टीमने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय। परत एक वेळा डाऊन द लेग स्टंप डाव्याशीच्या बाहेर गोलंदाजी पाहायला मिळते। दोन्ही चेंडू जर पाहिले तर अगदी डाव्याशीला मिस करणारे डाव्याशीच्या बाहेर पाहायला मिळाले आणि त्याचमुळे पंच देखील व्हाईट बॉल सिग्नल करतात। एक्स्ट्रा रनने टीमची धावसंख्या 8 धावा धावपलकावरती। गोलंदाज निखिल गावडे गोलंदाजी ट्रॅकवरती राईट आर्म राऊंड विकेट टाकी एंडला एल्विनो। ओ चांगला बॉल लेंथवरती पाहायला मिळाला, पुढे टाकलाय, वीक पाहायला मिळाला आणि वेगावरती देखील बीट करण्यात आला। आडवा बॅटने फटका खेचण्याचा प्रयत्न एल्विनो याचा, परंतु यावेळी बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नव्हता। पहिल्याच बॉलवरती सुरुवात अगदी मोठ्या फटक्याने केली एल्विनो आणि जे आक्रमक इरादे आहेत ते स्पष्ट मैदानाच्या आतमध्ये पूर्णतः करण्यात आले की येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजाच्या विरोधात स्वाभाविक खेळ एल्विनो कडून पाहायला मिळेल। 8 धावा धावपलकावरती। परत एक वेळा आडवा बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रत्येक बॉल जर पाहिला तर ऑन साइडला खेळण्याचा ती रणनीती एल्विनो या बॅटर करून, परंतु त्या रणनीतीला पूर्णतः रोखणारी गोलंदाजी निखिल कडून देखील पाहायला मिळते। पहिलाच बॉल वॉर्मअप पद्धतीचा, त्यानंतर अतिरिक्त धावा देखील गोलंदाज निखिलने खर्च केल्यात, परंतु आता कमबॅक पुनरागमन गोलंदाजीत पाहायला मिळते। अचूक टप्प्यावरती प्रत्येक चेंडू आता डिलिव्हर केला जातोय एल्विनोच्या अगेन्स्ट। ओ यावेळी हलक्या त्याने पुश केलाय चेंडू, बॅकफुटती जात असताना जर पाहिले तर फक्त दिशा दाखवल्या चेंडूला, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण प्रवीण कुबल यांचं पाहायला मिळते। सिली पॉइंटला तैनात पाहायला मिळाले, अगदी जवळ निर्धाव चेंडू डॉट बॉल आलाय। सुरुवात मोठ्या पटक्याने जरूर झालाय, परंतु त्यानंतर कमबॅक कसं करायचं हे जाणतोय गोलंदाज निखिल। ओ यावेळी समोरच्या दिशेने चेंडू उडवलाय, वाईड लॉंग ऑन बाउंड लाईनच्या बाहेर चेंडू फेकलाय 6 धावांसाठी। पाऊलपेच्या पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय। टीमची धावसंख्या जर पाहिले तर 14 रन विदाउट लॉस, 14 धावा धावपलकावरती। आक्रमणाने सुरुवात
अल्बिनोकडून पाहायला मिळाले. ज्या पॉवरप्लेच्या ओव्हरची सुरुवात मोठ्या फटक्याने केली होती, षटकार खेचत असताना त्या ओव्हरची सांगता देखील त्याच मोठ्या फटक्याने षटकार खेचत असताना अल्बिनो याने केली. पॉवरप्लेच्या पहिल्या ओव्हर दरम्यान बनवण्यात आल्या 14 धावा आर्यन अरब 11 शिल्डेम क्रिकेट टीमकडून. आणि दुसऱ्या ओव्हरसाठी आपण पाहतोय राजाराम वॉरियर्स शिरोडा वेंगुला क्रिकेट टीमकडून गोलंदाजी मार्गवरती साहिल घाटवड. साहिलचा पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा सिग्नल कॉमेंट्री बॉक्समध्ये कळवण्यात आला. अतिरिक्त धावेने सुरुवात केली आहे साहिलने. या ओव्हरची पहिलाच बॉल जर पाहिला तर प्रतिस्पर्धी क्रिकेट टीमसाठी अगदी या बोनस स्वरूपाच्या धावा खर्च करणारा पाहायला मिळतोय. 15 धावा धावपलकावर. 6 षटकांचा सामना, संध्याकाळचं सत्र, आजचा तिसरा दिवस या स्पर्धेचा पाहायला मिळतोय. परत एक वेळा त्याच लेंथवरती आणि त्याच लाईनवरती चेंडू पाहायला मिळाला. सलगचा हा दुसरा स्पेअर चेंडू साहिलकडून पाहायला मिळतोय. राईट हँडर बॅटरच्या अगेन जर पाहिलं तर रणनीती पूर्णपणे साफ पाहायला मिळते. ऑनफिल्ड पंचांनी नक्कीच आता टीव्ही अंपायरकडे रेफर केलाय चेंडू पाहण्यासाठी. फेअर डिलिव्हरी. पहिलाच बॉल अतिरिक्त धावा खर्च करणारा जरूर पाहायला मिळाला, परंतु यावेळी ऑप्शनच्या बाहेर ठेवलेला बॉल आणि तो डॉट बॉल देखील आला. इम्रान मुल्लाच्या अगेन्स्ट टाकी एडला इम्रान मुल्ला तयार असेल लेग बॉलसाठी. फुल टॉस बॉल बरोबर फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळी जर पाहिला तर बॅकवर्ड स्पेलिंगला चेंडू ट्रॅव्हल करतोय. पहिली धाव तर वेगात गतीने पूर्ण केल्या. दुसरा धावेचा देखील प्रयत्न चाललाय आणि 2 धावा देखील या ठिकाणी पूर्ण होतील. चांगल्या रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही बॅटरमध्ये जर पाहिलं तर चांगला कॉल मैदानात पाहायला मिळाला. सिंगलला कन्वर्ट केलं डबलमध्ये आणि या 2 धाव्याने टीमची धावसंख्या 17 धावा धावपलकावर. 2 धाव्याने स्ट्रायकी एंडला इम्रान मुल्ला याने स्वतःचा अकाउंट ओपन केलं. स्ट्रायकी एंडला परत एक गेला तयार असतील. वाढवा बॅटने पुन्हा एकदा ऑन सेटला फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेत असताना चेंडू फाईड लेगला ट्रॅव्हल करेल. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू डीप फाईड लेग बाउंड लाईनच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी आडमधून आलाय चौकार. क्षेत्ररक्षणाचे प्रयत्न चेंडू अडवण्यासाठी अगदी ती शर्यत देखील आपण पाहिले, परंतु डीप फायलिंगला चौकार इम्रान मुल्ला यांच्या बॅटमधून. या इनिंगमधील हा पहिला चौकार. यावेळी चांगला फटका खेळ. मिड विकेट बाउंड लाईनच्या वरून चेंडू पाठवलाय सर प्रेक्षक वर्गाच्या दिशेने. इम्रान मुल्ला यांच्या बॅटमधून आलाय कडक बेधडक क्रॅकिंग षटकार साहिलच्या अगेन्स्ट. असताना तो सक्सेसफुल फटका मैदानात पाहायला मिळाला. 627 27 धावा. यावेळी आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू बराचसा बाहेर पाहायला मिळतो. व्हाईट बॉलचा सिग्नल कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने आलाय. दबाव आता गोलंदाज साहिलवरती पाहायला मिळतो, कारण समोरचा फलंदाज आक्रमण करतोय. प्रत्येक बॉल जर पाहिलं तर बाउंड लाईनच्या बाहेर पाठवण्याचे ते प्रयत्न इम्रान मुल्लाच्या माध्यमातून. एक सिक्सर देखील पाहायला मिळाला. इनिंगमध्ये एक चौकार देखील आलाय. 28 रन. ऑप्शनच्या बाहेर चेंडू ठेवला. यावेळी जर पाहिलं तर पंचांकडे नजरा फिरल्यात, परंतु चांगला बॉल पाहायला मिळतो. डॉट बॉल साहिलचा इम्रान मुल्ला यांच्या अगेन्स्ट. ऑप्शनच्या बाहेर चेंडू ठेवण्याचे पूर्णपणे ते प्रयत्न, ती रणनीती जर पाहिलं तर फलंदाजच्या बॅटपासून चेंडू दूर ठेवावा. कट करण्याचा प्रयत्न झाला. बॅटची कडा घेत असताना चेंडू बॅकवर्ड पॉइंटला ट्रॅव्हल करतोय. 30 सर्कलच्या आतमध्ये फिल्डर पाहायला मिळत आहे. डॉट बॉलने दुसऱ्या ओव्हरचा खेळ समाप्त होईल. टीमची धावसंख्या 28 रन विदाउट लॉस आफ्टर कंप्लीट 2 ओव्हर. 14च्या रन रेटने धावा बनतात
आर्यन अरब 11 शिल्डेम क्रिकेट टीमसाठी टॉस हरलाय हा संघ. बॅटिंग प्रथमतः करावी लागते या मॅचमध्ये आणि नक्कीच या 6 ओव्हरच्या मॅचमध्ये 70 ते 80 धावापर्यंत पोहोचण्याचा निर्धार तो प्रयत्न असेल शिल्डेम क्रिकेट टीमकडून. पाहायला वेळ गोलंदाजीसाठी आपण पाहतोय सेकंड स्पेल ओव्हर नंबर 3 साठी आलेत गोलंदाजी मार्कवरती निखिल गावडे. परंतु पुन्हा एकदा बदलाव करण्यात आला. तिसऱ्या ओव्हरसाठी आता गोलंदाजीसाठी सौरभ नाईक पाहायला मिळत आहेत. सौरभ नाईक गोलंदाजी मार्कवर बदलाव पाहायला मिळाला गोलंदाजीत. स्ट्राईक इनवरती बॅटर एल्विनो. एल्विनोसाठी पहिलाच बॉल लेंथवरती पाहायला मिळाला. पहिल्यानंतर बाहेर वळत असताना अगदी बॅटरला देखील बीट करण्यात आलाय. पहिल्याच बॉलवरती पुल करायचा प्रयत्न एल्विनो यांच्या माध्यमातून, परंतु बॅट आणि बॉलमध्ये जो संपर्क होता गोलंदाज सौरभ नाईक याचा पहिलाच बॉल डॉट पाहायला मिळतोय. यावेळी मिस टायमिंग फटका. चेंडू हवेत खेळलाय. लॉंग ऑन द फिल्डर लतेश साळगावकर झेलसाठी आलेत आणि पकडलाय देखील झेल. पहिला विकेट मिळवला आपल्या टीमसाठी सौरभ नाईक याने. पहिला ब्रेक थ्रू मिळवला जातोय. एल्विनो ज्यांचा प्रयत्न मोठे फटके खेळण्यासाठी सातत्याने, परंतु यावेळी तो फसलेला फटका माघारी परतावं लागतं. बॅक टू दी पवेलियन. आतमध्ये वन डाऊन बॅटर दाखल होत आहे. स्ट्राईक एला लेफ्ट हँडर विस्फोटक आक्रमक शैलीचा गोमंतक भूमीतील टेनिस क्रिकेटचा हा उगवता सितारा नागभूषण बॅटिंगसाठी मैदानात पाहायला मिळत आहे. स्ट्राईक इनवरती पहिलाच बॉल जर पाहिला तर याही वेळी आल्या मोठ्या फटक्याने सुरुवात करण्याचा प्रयत्न नागभूषण याचा, परंतु यावेळी चेंडू यष्ट्यांवरून ट्रॅव्हल करतोय. विकेट किपर सर गोपा बंट यांच्या दिशेने डॉट बॉलने सागिक धावसंख्या 28 रन 28 धावा. सौरभ नाईक यांना गोलंदाजीसाठी आल्यानंतर विकेट देखील सौरभने मिळवून दिली आपल्या टीमसाठी. यावेळी फटका चांगला खेळला. हुक केलाय चेंडू डीप लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर चेंडू फेकून दिलाय. 6 धावांसाठी सिक्सर सौरभ नाईक यांच्या अगेन्स्ट. हाफ ट्रॅकर बॉल संधी मिळाली हात खुलण्यासाठी आणि त्या संधीचं रूपांतर देखील जर पाहिलं तर मोठ्या फटक्यात केले नागभूषण या बॅटरने. लॉंग लेगला तो षटकार खेचलाय. परत एक वेळा मोठ्या फटक्याचा प्रयत्न, परंतु यावेळी जर पाहिलं तर चेंडू ऑफ साईडला खेळ आहे. 30 सर्कलच्या आतमध्ये मिडऑफला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतात आणि त्यांच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करत असताना डॉट बॉल पाहायला मिळतो. 34 रन लॉस ऑफ 1 विकेट. यावेळी फटका जर पाहिला तर फसलाय. चेंडू हवेत, परंतु नो मॅन्स लँडमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरून क्षेत्ररक्षक आलेच जरूर या चेंडूसाठी. चेंडूला रोखत असताना फक्त मेल सिंगल. सिंगल टीमची धावसंख्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपलकावरती 35 रन लॉस ऑफ 1 विकेट. 35 धावा धावपलकावर बनलात. एल्विनोने सुरुवात तर चांगली करून दिली होती आपल्या टीमसाठी, परंतु लवकर माघारी परतले. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय इम्रान मुल्ला यांची साथ देण्यासाठी नागभूषण जे दाखल झालेत आणि येणाऱ्या नक्कीच एका मोठ्या स्पर्धेसाठी त्यांचं देखील सिलेक्शन आपण पाहतोय प्रेसिडेंट कपसाठी आणि त्यांना देखील या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. येणाऱ्या 3 ओव्हरला नक्कीच कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील. पुन्हा एकदा द स्वीट व्हॉइस ऑफ गोवा
श्याम कलंगुटकर सर. Thank you, Sumed. 35 on the scorecard with the loss of 1 wicket of Elvino Carvalho. From the reach, wants only one single taken. In case if you have joined just now, then this is third All Goa Panchayat and Municipality level Goa Sindhudurg day-night cricket tournament here in Morjim. KV Strikers edition 3, powered by Swapnil Suhas Shedgaonkar. Day 3, match 2. Rajaram Warriors Shiroda taking on Arav Aryan 11 Sheldon. That's up in the air. Gopal Bhatta underneath. And it can't be given out as it is the free hit over. The 1-1 over. Only run out is counted. Single added. Score moves to 38. Short delivery, reverse attempted. Not finding the meat to the blade. Will be just one. Just a single added. Extremely well bowled. Again in the block hole by Rohan. And coming back for the second. Excellent running by these two. Swift runners between the wickets. Imran and Nagbhushan. Score moves to 41. There he goes, down the ground. You miss your length and you travel the distance. Number 4, it's 53 for 1. Arav Aryan 11 Sheldon. Up and over him. A lofted cover drive and gets a boundary. Score moves to 57.
Nikhil continuing from the far end. That's up in the air again. Gopal Bhatta underneath. And that's taken quite comfortably. This time Nagbhushan Gaonkar will have to head back to the pavilion. He's gone. And it's 57 for 2. Desai, aka Pope. 57 for the loss of 2 wickets. Still 1 over remaining after this. Again, bowled it well down the ground. And will be just 1. Single added. Score moves on to 58. Gets off the mark straight away, does Pope. Nicely played. That's very well bowled and very well played as well by Imran Mullah in the gap between the field at point and gully. Score moves to 62 with that boundary. Again that full delivery, and this time gets switched. Swing and a miss, dot delivery. Trying to go aerial, maybe over covers. Missed out Imran. 62. Still 1 delivery left in this over. This penultimate over. Swing again, missed again, turning. Hit square. Rohan. In fact, it's Nikhil. Completion of over number 5. It's 62 for 2. 62 for 2 after completion of 5 overs. Aravari and Levin Sheldon. Down the ground on the bounce. Will be just 1. Score moves on to 70 with that single. Still have 3 deliveries in this innings of Aravari and Levin Sheldon. This time Pope
Very good bounce to the fielder at deep square, just one. Again, nonchalantly, without any bit of effort, just a flick, and with the breeze, it's gone out of here. Seven with that maximum. Final delivery coming. And here's Pravin. Short delivery again and again. Thumbs him for yet another six. Third maximum of the over to end it with 83. And Imran Mullah will raise his bat as he has scored a half century. What a special innings that from the skipper of Aravari Levin Sheldon. 50 not out of just 17 deliveries. Take a bow, Imran Mullah. 83. What has been achieved by Aryan Arav Levin Sheldon when they were invited to bat first after Rajaram Warrior Shiroda won the toss. And now Rajaram Warrior Shiroda will be requiring 84 when they come out to bat in their 6 overs. Will be changing voice at the start of the innings. It will be Sumedh Kalsekar with you in the com box. जोडी एका बाजूने कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग गोपाळ भट्टा सर आणि त्यांच्या बरोबरला या संघातील एक विस्फोटक घड्यागाती आणि आक्रमक शैलीचा फलंदाज लते साळगावकर. छोटा पॅकेज बडा धमाका नॉन स्ट्राईक इनला पाहायला मिळत आहेत. पॉवर प्ले ओव्हरसाठी आपण पाहतो गोलंदाजी मार्गवरती इम्रान मुल्ला.
इम्रानला गोलंदाजी मार्कवर राईट ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने फटका खेळ्या मिडॉलला फिल्डर येत आहेत. त्या ठिकाणी जर पाहिलं तर सगळे क्षेत्ररक्षण महत्त्वाच्या धावा आपल्या टीमसाठी रोखल्यात, परंतु एक धाव बनेल या बॉलवरती फटका खेळल्यानंतर दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान चांगला ताळमेळ पाहायला मिळाला. या सिंगलला कम्प्लीट करत असताना पहिल्याच बॉलवरती एक या धावेने सुरुवात झाली. 84 रनच्या टार्गेटचा पाठलाग करायचं एक मोठं लक्ष आहे डोळ्यासमोर, परंतु त्या लक्ष्याला अगदी सोपं बनवण्यासाठी नक्कीच चांगल्या रणनीतीने फलंदाजी आज राजाराम मौर्य शिरोडा क्रिकेट टीमला करावी लागेल. पहिल्या इनिंगचा विचार केला इम्रान मुल्ला याची अर्धशतकीय खेळी आपल्या टीमसाठी. यावेळी समोरच्या दिशेने पुन्हा एकदा फटका खेळा मिडॉपवरून क्षेत्ररक्षक येत आहेत. एक धाव तर नक्कीच बनेल्या बॉलवरती बॅकअपला पोहोचलेत एक्स्ट्रा कव्हर फिल्डर. पहिल्या 2 बॉलवरती जर पाहिलं तर सिंगल धावा बनल्यात, 2 धावा धावपल कव्हरती. चांगला बॉल पुढे टाकला, क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु आउटसाइड ऑफ स्टंप खूपच बाहेरची डो पिच केला आणि त्याचमुळे जर पाहिलं तर व्हाईट बॉलचा तो सिंगल कॉमेंट्री बॉक्समुळे कळवला आहे पंचांनी आणि अतिरिक्त धावा सांघिक धावसंख्येत बदल करणाऱ्या धावपलकावरती 3 धावा. 84 धावसंख्येचा पाठलाग मोठं लक्ष, परंतु या मोठ्या लक्ष्याला देखील पार करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग आज करणं खूप महत्त्वाचं असेल. परत एक वेळा ऑफ स्टंपच्या बाहेरची डो पिच केल्या, पंचांकडे नजरा फिरलात, अगदी अपेक्षेने पाहिलं गेलं. चौथ्या पंचांकडे आता रेफर करण्यात आले बॉल पाहण्यासाठी. tenniscricket.in माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण यूट्यूबवरती आपल्याला पाहायला मिळते. अगदी घर बसल्या या स्पर्धेचा अनेक प्रेक्षक आनंद देखील घेतात. tenniscricket.in या वाहिनीवरून त्या सर्व प्रेक्षकांचं देखील आपण हार्दिक स्वागत करत आहोत. चौथ्या पंचांचा निर्णय आला, फेर डिलिव्हरी डॉट बॉल असेल. सगळे गोलंदाजी पाऊलच्या ओव्हर दरम्यान मोठ्या फटक्यांना रोधकता लावणारी, अगदी फलंदाजाला जर पाहिलं तर मोठ्या फटक्यांपासून रोखणारे गोलंदाजी इम्रान मुल्ला यांच्या माध्यमातून राईट अप ओव्हर द विकेट राहतील. यावेळी समोरच्या दिशेने फटका चांगला खेळ आहे, टायमिंग देखील प्रॉपर पाहायला मला. चेंडू लॉंग ऑन बाउंड लाईनच्या बाहेर जाईल आणि देऊन जाईल चौकार. गोपाळ भट्टा सर यांना पहिला क्रॅकिंग फटका. वरती मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. परत एक वेळा तोच प्रयत्न झाला होता. याही वेळी जर पाहिलं तर पुढे टाकलेला चेंडू त्याला देखील आसमान दाखवण्याचा प्रयत्न गोपाळ भट्टा यांच्या माध्यमातून, परंतु बॅटची किनार घेत असताना बॅटच्या आतील एच लागत असताना चेंडू विसावला विकेट किपरांच्या दिशेने. डॉट बॉल पाहायला मिळतोय. चौकानंतर जर पाहिलं तर कमबॅक केलं जाते. डॉट बॉलने गोलंदाज इम्रान मुल्ला यांच्या माध्यमातून पावसाच्या पहिल्या ओव्हर दरम्यान मोठ्या फटक्याला रोखण्यासाठी अगदी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. वेगा टाकलाय, वाईड यॉर्करचा प्रयत्न, पंचांकडे लाऊड अपील साठी, परंतु पंचांनी अपील देखील फेटाळलं. पंचांवरती अतिरिक्त तो दबाव टाकण्याचा प्रयत्न, अपिलात उत्साह पाहायला मिळाला. थोडासा आत्मविश्वास तो कमी, परंतु पहिल्या ओव्हर दरम्यान जर पाहिलं तर मोठ्या फटक्याला रोखलाय. विकेट नाही मिळाले, परंतु चांगले गोलंदाजी, चांगली सुरुवात पाहायला मिळाली. आर्यन आरव 11 श्रीलंका क्रिकेट टीमसाठी 84 84 धावसंख्येचा तो पाठलागडे त्या धावसंख्येला रोखत असताना पाऊलपेच्या पहिल्या ओव्हर दरम्यान 7 धावा खर्च करण्यात आल्यात इम्रान मुल्ला या गोलंदाजाच्या माध्यमातून. गोलंदाजासाठी पाहायला मिळतात विरेश. पाऊलपेच्या पहिल्या ओव्हर दरम्यान मोठ्या फटक्याने तर रोखलाय गोलंदाज इम्रान मुल्लाने. एक चांगला स्पेल पाहायला मिळाला श्रीलंका क्रिकेट टीमसाठी. या धावांचा बचाव करत असताना, धावांना डिफेंड करत असताना आणि दुसऱ्या ओव्हरसाठी विरेश गोलंदाजी मार्कवर. विरेशचा पहिलाच बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट, कटचा देखणा फटका खेळा डीप पॉइंट बाउंड लाईनच्या दिशेने. पहिल्याच बॉलवरती क्रॅकिंग चौकार लतेश साळगावकर यांच्या बाडपुंजवाला.
गुण होते सन्माननीय श्री संजय सावंत साहेब यांचं विनंती असेल त्यांना की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत या क्रिकेट स्पर्धेदरम्यान. आजचा तिसरा दिवस आपण पाहतो या स्पर्धेचा आणि या तिसऱ्या दिवसातील मॅच नंबर 2 मैदानाच्या आतमध्ये रंगली. ओ फुल टॉस बॉल, खरा बॉल, त्याच्यावरती प्रत्युत्तर दिले मोठ्या फटक्याने. लतेश साळगावकर याच्या बॅटमधून अजून एक आलाय दमदार क्रॅकिंग फटका. चौथ्या पंचांकडे नक्कीच या चेंडूची हाईट पाहण्यासाठी रेफर करण्यात आले. फेअर डिलिव्हरी, फुल टॉस बॉल होता, परंतु या फुल टॉस बॉलवरती हा 6 धावांचा टोल बसवलाय षटकाराला. लतेश साळगावकर याच्या बॅटमधून संधी मिळाली हात खोलण्यासाठी आणि त्या संधीचं रूपांतर केलं मोठ्या फटक्या. सिक्सर टीमची धावसंख्या 17, 17 धावा धावपलकावरती. 2 बॉलवरती 2 मोठे फटके. चांगला बॉल यॉर्कर लाईनला पाहायला मिळाला. हलक्या तरी यावेळी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न लतेशचा, परंतु बॅटच्या अगदी जवळून आणि यष्ट्यांच्या अगदी जवळून विकेट किपरांच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. मागील 2 बॉलवरती जर पाहिलं तर लतेशच्या बॅटमधून चांगले मोठे फटके पाहायला मिळालेत, क्रॅकिंग फटके, परंतु त्यानंतर कमबॅक करत असताना डॉट बॉल देखील गोलंदाज बिरेशिया या ठिकाणी. फुल टॉस बॉल, इनसाइड आउट फटका, कव्हरला खेळ आहे, फिल्डर येत आहेत, जज करतायत, पोहोचलेत झेल खाली आणि टिपलाय देखील झेल. इम्रान मुल्लाने पहिला धक्का बसेल राजाराम वॉरियर्स शिरोडा वेंगुर्ला क्रिकेट टीमला. लतेश साळगावकर बॅक टू दी पवेलियन. लतेश साळगावकर याचा कमालीचा झेल टिपलाय डीप कव्हरला. त्या ठिकाणी जर पाहिलं तर आकाश तैनात होते. इम्रान मुल्ला जर पाहिलं तर 30 सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळतात बिडॉपला. त्यामुळे बॅटर्ससाठी इनवरती अक्षय घाटवळ. पहिलाच बॉल, यावेळी जर पाहिलं तर आक्रमण करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग फटका, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आकाश पुन्हा एकदा स्क्रीनवरती पाहायला मिळतात. बॅक टू बॅक दुसरा कमालीचा झेल टिपलाय. अक्षय घाटवळ गोल बनतात. पुढाचा प्रयत्न सफल ठरलाय. साठी महत्त्वपूर्ण 2 विकेट मिळवल्यात. विकेट्सच्या शोधात होतं शिल्डेम क्रिकेट संघ आणि जर पाहिलं तर या ओव्हरमध्ये सलगच्या 2 बॉलवरती 2 विकेट. विकेट हॅट्रिकसाठी आता संधी असेल. स्पर्धेदरम्यान आगमन होते सर्वांशी शत्रू शेडगावकर यांचं. विनंती असेल आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं. आपलं सहर्ष स्वागत साहेब. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाजी धुरत स्ट्रायकी एंडवरती ऑन हॅट्रिक बॉल. यावेळी हलक्या तरी ग्लान्स करण्याचा प्रयत्न, शॉट फायलिंगला 30 सर्कलच्या आतमध्ये फिल्डर पाहायला मिळतात. डॉट बॉलने दुसरा ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. विरेशाच्या गोलंदाजाचा विचार केला, सुरुवात जर पाहिलं तर नक्कीच मोठ्या फटक्याने विरेशच्या अगेन्स्ट झाली, परंतु त्यानंतर कमबॅक करत असताना 2 महत्त्वपूर्ण विकेट आपल्या टीमसाठी मिळवल्यात आणि संभाव्य धावसंख्येला रोधकता लावत असताना या धावांचा पाठलाग करत असताना प्रतिस्पर्धी संघांच्या बॅटरवरती तो दबाव देखील आणलाय. अगदी दडपणात देखील बॅटरला आणण्यात आलाय. 84 धावांचा पाठलाग, 2 ओव्हरचा खेळ समाप्त होत असताना 17 धावा, 17 रन, लॉस ऑफ 2 विकेट. आपल्या कामात नाही कधी काय शंका.
त्या ठिकाणी आणि तेंजू जर पाहिला तर निघालाय कव्हरला 4 धावांसाठी चौकार पहिल्याच बॉलवरती गोपाळ बट्टे यांच्या बॅटमधून. प्रेक्षक यांचा प्रयत्न चेंडू अडवण्यासाठी परंतु अतिघाई पाहायला मिळाली आणि अतिघाई नेहमीच अतिरिक्त धावा देखील देईल. परत एक वेळा कव्हरला चांगला फटका खेळ यावेळी चेंडू हवेत क्षेत्ररक्षक येतात कमालसाठी पाहिजे फलंदाज गोपा बट्टा माघारी परततील बॅक टू दी पवेलियन. ऑफ स्टंपच्या बाहेर असणारा बॉल कव्हरला फटका खेळण्याचा प्रयत्न मिस टायमिंग फटका आणि एक अप्रतिम झेलले विकेट मिळवले इम्रान मुल्ला या गोलंदाजाने. एकवीस धावा धावपलकावरती 84 धावसंख्येचा पाठलाग राजाराम वॉरियर्स शिरूड वेंगुर्ला क्रिकेट टीमसाठी जर पाहिला तर कठीण बनवला जातो. गोलंदाज इम्रान मुल्ला यांच्या माध्यमातून देखील विकेट मिळवल्या गोपा बट्टा यांची आणि नवीन बॅटर्ससाठी इल्ला साहिल घाटवळ. ओ पहिलाच बॉल मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न बॅटची किनार घेतली आहे विकेट किपर यांचा मिळालेला सहारा अजून एक विकेट साहिल घाटवळ आलेच मैदानाच्या आत माघारी देखील परत आहेत गोल्डन डकवरती. इम्रान मुल्ला पाहायला मिळतात नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी स्ट्रायकिंग इनला रोहन लोणे. ओ स्विच हिट फटका खूप चांगला खेळ आहे रोहन याने चेंडू पाठवला डीप थर्डमॅन बाउल लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. मागील 2 बॉलवरती 2 विकेट गमावल्यात परंतु त्यानंतर जर पाहिलं तर रोहन मैदानाच्या आतमध्ये येत असताना तो दबाव हटवत आहेत पहिल्याच बॉलवरती इम्प्रोवायझिंग फटका देऊन गेलाय 6 धावा षटकार मैदानाच्या आत. रोहनच्या बॅटमधून मैदानात पाहायला मिळतोय मागील बॉलवरती तो षटकार आणि त्यानंतर जर पाहिलं तर आत्मविश्वास दुणावत असताना याही बॉलवरती आक्रमण केले चौकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बाउंड्रीज इम्रान मुल्ला यांच्या अगेन्स्ट टीमची धावसंख्या 31 रन 31 धावा. यावेळी बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर पिच केलाय पंचांकडे नजरा फिरल्यात परंतु डॉट बॉल पाहायला मिळेल रोहनच्या अगेन्स्ट आणि या डॉट बॉलने 3 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त 31 रन लॉस ऑफ 4 विकेट 4 बाद 31 धावा धावपलकावरती 84 धावसंख्येचा पाठलाग विजयासाठी येणाऱ्या 18 बॉलवरती करायचे 53 धावा 18 बॉल्स रिक्वायर्ड 53 रन्स टू विन. आणि नक्कीच येणाऱ्या पुढील 3 ओव्हर्ससाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा जोडले जातील सर श्याम कलंगुटकर. Thank you, Sumed. 31 for the loss of 4 wickets. 53 more required to win in the last 3. Ashley Carvalho has been brought in to bowl this triple 1 over.
Nicely played. Straight to Akash. Will just be one. Good return as well. That's up in the air. Bowler trying to get around. And that's taken by Ashley. Fifth wicket down. Half side done pecking. As Shiroda. In fact, apologies. This is the 111 over. And this being the only run out that are considered. Apologies for that. This time, good delivery. Leg by signal given. Score moves on to 33. 34. Apologies, 34. Score moves on to 34, requiring another 50 runs to win. Exactly 50 required in 15 deliveries. Rohan Lode again trying to heave it on the onside. Oh, missed. Would have been gone, but wasn't to be. Leg buys again. That's up in the air. Field. And that's taken, but only run out is considered. Up in the air again. Ashley will take it. In fact, it's dropped by him, but won't avail anything. Single has not been taken. So completion of over number 4. It's 36. 36 for 4. Requiring another 48 in the last 2. 48 required in 12 deliveries. This penultimate over. Gone. Knocked him over. Timber. And 5 wickets down. As another one departs of Shiroda. 36 for 5. झापूक झुपूक झापूक झुपूक मी बोलताना बोली काय Nikhil Gavde. And that will be taken. Another wicket. As Sandeep Kurdikar takes the catch. Another one bites the dust. And Pope will be on a hat trick. दिमाग गडबड
That's played and gone for 6. A helicopter and into the crowd for a maximum. This game is not over yet. Score moves to 42, requiring another 42 to win. चेष्टा मी वाच Thank you, DJ Johnny. Again, this time very quick. Can't avail anything. 42 required. 42 required to win. In exactly 8 deliveries in the air, and that's gone for 6 as well. Another maximum. 36 required now. Can they turn it around? Rajaram Warriors, Shiroda. 2 maximums being hit by the new batsman. शेडगावकर त्यांचे स्वागत जाता स्वप्नील शेडगावकर यांच्या हातींसून. In the air and gone. Couldn't have picked the man better. Ashley Carvalho takes the catch. And another wicket gone as the man who was trying has to perish. 36 runs. Final over. मी गोल गोल गोली गत Imaginable. First one, lets it go. That will be wide. Extras. 35 required now in 6 deliveries. This time he goes aerial, and that's gone all the way for 6. That's the maximum. 29 required now in 5. Well. Will just be one. Looks like he has just escaped. Yeah, Albino. 28 required now in 4. Along the carpet this time, down to the fielder. Nagbhushan Gaonkar comes on. Will be just one. It all started with that powerful innings of Imran Mullah with 50 of just 17 deliveries. Clinical batting performance. Up in the air. And that will be taken quite comfortably inside the rope by Viresh AGM.
Full toss, missed. It's a no ball, so this will be a free hit. आबा शेडगांवकर रिक्वेस्ट केल्या तुका की तुम्ही येवन मान्यवर कक्षान बसचे. Nicely played in the air, and that will clear the man quite comfortably. All the way for 6. Yet another maximum. So gifts being distributed by Alvino in this last over. This time along the carpet. And will be just one. And with that, it's victory for Aryan Arab 11 Sheldon. By 19 runs, they go through into the next round. And the man of the match in this Imran Mullah for six. And with the ball, he was exceptional as well. 2 overs, 14 runs and 2 wickets. Imran, if you can please come quickly and collect your man of the match trophy. Requesting Kurti, Om Namah Cricket Kurti, and as well